आज फुलंब्री येथे माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांनी जनता दरबार ठेवलेला होता आणि जनता दरबारमध्ये जनतेचं समाधान नाही झालेलं आहे. तरी आपण एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेत आहोत. नमस्कार, मी सुदाम गायकवाड, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपप्रमुख. गेल्या अनेक वर्षापासून हे शासन फक्त ढोंग घेत आहे. कारण काय होत आहे, अनेक वेळा या फुलंब्री येथे जनता दरबार असो की शासकीय शिबिर असो, अनेक शिबिर या फुलंब्री तालुक्यामध्ये झाले. अनेक शिबिर या फुलंब्री तालुक्यामध्ये येऊन सुद्धा एकही सामान्य शेतकऱ्याचा प्रश्न हा मार्गी लागला नाही. सन्माननीय आज कलेक्टर साहेब या फुलंब्री तालुक्यामध्ये होते, पण एकही शेतकऱ्याला गावागावामध्ये याची माहिती नाही. कारण की होतं काय आहे, कारण की जे प्रशासकीय अधिकारी आहे हे प्रशासकीय अधिकारी जनतेसमोर मेसेज देत नाही. कारण की आज सन्मान्य कलेक्टर साहेब हे फुलंब्रीत येत असताना अनेक शेतकरी, अनेक दिव्यांग यांचे अनेक मोठमोठे प्रश्न या तालुक्यामध्ये पेंडिंग पडलेले आहे. गेल्या अनेक दिवसापासून सन्मान्य कलेक्टर साहेब यांना आम्ही पत्राद्वारे सुद्धा कळवलं होतं की पंचायत समिती फुलंब्री येथे एमर्जन्सीच्या अनेक मोठे जी रामजी योजना आपली शासनाने आणली, या जी रामजी योजनेमध्ये अनेक शेतकरी, माझ्या बापाचे फळबाग असो की विहीर असो किंवा शेततळे असो, अनेक असे मोठमोठे शेतीचे काम डिलीट झाले आणि तरी या सदरील कॉन्ट्रॅक्टरांचे पांधन रस्ते या आजही सुद्धा अप्रोल दिसतात. हा तत्व का? कारण की ज्या वेळेस संकट यायचं त्यावेळेस शेतकरी चालला दिसतो का? आज फुलंब्री येथे सन्मान्य कलेक्टर साहेब आले असतात, एकही शेतकऱ्याचं समाधान झालं नाही. अनेक दिवसाचे विषय या फुलंब्री तालुक्याचे विषय आम्ही तहसीलदार यांना विचारणा केली असतात की या प्रशासकीय शिबिरामध्ये सन्माननीय आमदार का नाही, सन्माननीय खासदार का नाही? तर यांचं उत्तर होतं की आता सध्या इलेक्शन लागलेलं, आचारसंहिता चालू आहे. मग कलेक्टर साहेबाला आचारसंहिता नाही का? म्हणजे जनतेला नुसतं मूर्ख बनायचं काम हे प्रशासकीय अधिकारी व हे आमदार खासदार करीत आहे. मी यांचा जाहीर निषेध करतो. यापुढे जर शेतकऱ्याला, माझ्या जनतेला जर वारंवार सोडलं, तुम्हाला कधी जनता माफ करणार नाही. जनता दरबारमध्ये ह्या शेतकऱ्याचं समाधान झालेलं नाही. त्याचं कारणच एक असं आहे की फुलंब्रीच्या तहसीलमध्ये 8 दिवसाच्या ड्युटीमध्ये फक्त 5च दिवस भेटतात आणि 5 दिवसाच्या ड्युटीमध्ये तहसीलदार मॅडमच 3 दिवस गायब राहतात आणि 2च दिवस त्या इथं ड्युटी करतात. त्यामुळं कोण्याही जनतेचा आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा पालन रस्ते असो, कोणाचा रस्त्याचा प्रॉब्लेम असो, कोणाचे काही प्लॉटचे काही नावं शेतकऱ्यांची उडालेले आहेत कशामधून, त्याचं काम असो, इथं फक्त हिअरिंग चालतात, फक्त हिअरिंग. एकही प्लॉट आणि एकही निकाल लागलेला नाहीये. याचं कारणच एक आहे की अधिकारीच जागेवर राहत नाही. मेन गोष्ट म्हणजे इथले फुलंब्री तहसीलचे अधिकारीच जागेवर राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं समाधान इथं होत नाही. न्यूज मराठीसाठी राधेश्याम हिवाळे.